तू एकदम फॉर्मल कपड्यात आलायस असं वाटतं रे मला. जॉबवरून आलायस? नाही कॉलेजमध्ये. अच्छा अच्छा. अरे छोटा आहेस तू, किती वर्षाचा आहेस? 17. अरे खूप छोटा आहेस तू. ए बडे अच्छे. ए काय गर्लफ्रेंड वगैरे आहे भाऊ तुझी? काय नाव आहे विसरलो मी. नाही सांगितलंच नव्हतंस ना. आविष्कार. आयुष? आविष्कार. आविष्कार बाबांनी केलेला. असे काय तुझी 7 बोटं वगैरे आहेत का? नाही. मग असं काही वेगळं तर नाही ना. आविष्कार नाव का ठेवलं बाबांनी? आईने ठेवलं, बाबांनी ठेवलं की आत्याने? पप्पांनी ठेवलं. कधी विचारलंस तू? नाही म्हणजे त्यांना 8ला आवडायचं तर मग म्हणून. काय आवडायचे? 8. एक 8 बघितलंच नाही. बाबा पण बुलबुलैयावर नाचायचे का? पाणी. हा बाबांना 8 आवडायचं म्हणून त्यांनी ठेवलं. हा माईक जवळच ठेव. तुझा भाऊ बहीण कोणी आहे? नाही सिंगल. अच्छा, ओनली चाइल्ड आहेस only तू. आणि असं काही नवसाचं आहेस की? नाही 9चा व्हायचा. किती वर्षात झालास लग्नाच्या? 1-2 वर्ष. अरे मग नवसाचं नाही, हौसाचं. नाही. आणि काय करतोय आता आयुष्यात? मी आता कॉलेजमध्ये 12th चालू. सायन्स करतोय, कॉमर्स करतोय, सायन्स करतोय. छान चाललंय. हा म्हणजे ठीक आहे. छान नाही ठीक आहे. कोणत्या कॉलेजमध्ये तू? सेंट झेवियर CST. अरे छान आहे ना, चांगलं कॉलेज आहे हा, ना. चांगलं. 10वीत किती टक्के आलेले? 90. आणि आता 11वीत किती आले? 11वीत बघितलेत नाही. बघितले नाहीस? झेवियर्स मधल्या मुली कशा वाटतात? म्हणजे चांगले आहे, ठीक आहे. सगळं ठीक ठीक चांगले आहेत पण भाव नाही science मध्ये नाहीत. काय? सायन्समध्ये आमच्या डिपार्टमेंटमध्ये आहेत. आर्ट्समध्ये आहेत चांगल्या. मग तू काय कर माहितीये, एक पार्टी प्लॅन कर. नाही त्याच्यात खूप दारू पी. 3 आणि सर्च कर झेवियर जवळ वॉफल चांगले कुठे मिळेल. आणि तिला बोल 3 दिवसात हा बोल, नाही तर 225 रुपये तोंडावर मार. मी तो एकदम सिरियस आहे. तो म्हणतो नाही हे प्रकार मी नाही करणार. मी कीर्ती वडापाव देऊ शकतो. मी दारू नाही पितो म्हणजे असं काय. अच्छा तू दारूच नाही पी? म्हणजे काय नाही असं म्हणजे. एक मिनिट, ब्रेकअप झालाय कधी? हा ब्रेकअप झालाय. तुझा पण? ए मला दारू दे रे बाबा. या वयात तुझा ब्रेकअप पण झाला? कसं काय रे? किती वर्षात? बालिका होतो. किती वर्षाचा होतास तेव्हा तुझी गर्लफ्रेंड होती? मी 8 मध्ये होतो तेव्हा होती. कशी पटवलीस? आणि तू काय होमवर्क करून दिलं असतं काय? नकाशा वाचन वगैरे? सेम स्कूलमध्ये होतो आम्ही. हा. मग झालं मग तसं. नाही झालं नाही. सांग काय केलंस तिकडे? त्याने किती पापड तळले बघितले ना? म्हणजे आम्ही फ्रेंड्स होतो तर मग तिने मला कन्फेस केलं तर मग मला पण आवडायची तर मग मी बोललो हां. मग 10th पण तो हात नीट ठेव. पण मग 10th जसं. अरे 10th मध्ये ती म्हणाली मला अभ्यासावर लक्ष द्यायचं नाही. ती 10च्या आधीच तिने माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत चीट केलं. काय चीट? 15 वर्षाच्या मुलीने चीट केलं. काय केलं त्याने? त्याचे पेरी पेरी फ्रेस काइंड ऑफ. तू एक काम कर, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी. तू एक किंडर. चीट केलं तुझ्यावर? कसं चीट केलं? काय तुला कळलं कसं आहे? तीच बोलली की मला आता तो आवडतो. अरे भाई चीट नाही केलं ना, तिला फक्त फिलिंग झालाय त्याच्यासाठी ना. चीट कसं असतं माहितीये का? हे करून नाही दाखवणार आहे मी. चीट म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा पार्टनर कोणावर जाऊन काय 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 थायलंड झालं म्हणजे तिने चीट केलं, काही झालं त्यांचं? ते नाही सांगितलं अजून. ती काय म्हणाली? तुमचं काय झालेलं? नाही मी म्हणजे आता 8-9 मध्ये काहीच करणार. आता कळलं तिला दुसरं का आवडायला लागला. ती म्हणाली ह्याचं काय होत नाही वाटतं. कोळंबी फ्राय. नाही तूच म्हणालेलास मला बोलायचं ना. मला मी बॉय स्कूलचा आहे तर मग मला काय वाटतच नाही. मी म्हणजे बॉय स्कूलचा आहे तर मग. एक मिनिट तुला जोक्सवर वाईट नाही वाटत? हा. हे लोक काय वाटतंय
की तुझा उठत नाही? अरे अरे तसं अरे बॉईज स्कूलमध्ये असं नसतं की बॉईज बरोबर असते ना. अरे तुम्ही थोडा हा श्वास घ्या, स्ट्रेचरवर जावं लागेल. ठीक आहे हा. मग ती सोडून गेली, आता त्यांचं चालू आहे अजूनही. हा, चालू आणि आहे. त्यानंतर तुला कोणती आवडली? आत्ता म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे, हा पण ती मला आता 4 दिवसाआधी बोलली की बोर्ड्समुळे आता पण मी पण मंडेला आता सगळं शॉर्ट होईल. थिंक सो. म्हणजे परत तू कसं सॉर्ट काय काय 3 दिवस रेडी आहे तुझा वॉफल? अरे नाही, म्हणजे ती दुसऱ्या रिलीजनची आहे. ए यार, तिच्या घरच्यांना म्हणजे नाही चालणार. अरे तू 17 वर्षाचा आहे, काय होईल जास्तीत जास्त शिरकुर्मा खायला देतो. तू का लग्न वगैरे 17? अरे तुला खूप टाइम आहे बाबा अजून. आता सध्या प्रॅक्टिस सेशन चालू आहे तुझं. ठीक आहे, कळतं तुला? कोळंबीची मांदेली हो. कोणता रिलीजन आहे तिचा? ती कॅथलिक आहे. एक मिनिट बा, युनिव्हर्सचा हा रूल आहे, 1 मायनस झाला 1 प्लस. मग काय प्रॉब्लेम काय आहे तिला? तिला नाही, तिच्या घरच्यांना नाही चालणार दुसऱ्या पण ते घरच्यांना का सांगायचंय? म्हणजे तिला सांगायचं, ती नाही बोलू शकत. तिच्या खोटं नाही बोलू शकत ती. तिला म्हणजे आणि तुझी ती एक्स तर बोलली खोटं मस्त. तुझ्या घरच्यांना तू सांगणार आहेस की असं आहे? घरी माहिती आहे. काय माहिती आहे? माझी गर्लफ्रेंड आहे ही. आणि कॅथलिक आहे. हा. मग काय बोलले बाबा? वाईन घेऊन ये. बाबा बोलले चांगले. बाबांना आवडली? बाबा म्हणाले हे सगळं नाही. ही आहे का डावे? ही तशी आहे, आई कशी असेल? ठीक आहे तू आता एक मिनिट, तू फर्स्ट बेस किस केलंयस तू? नाही, म्हणजे लिप्सवर नाही गेलं. म्हणजे ये आपण करू ये. आपण किस करूया. हो असं केलं ना, नाही तर मग प्रेग्नेंट होत आता. तुझ्या 2 गर्लफ्रेंड राहिले आहेत हा. आणि किस एकही नाही. काय तू पृथ्वी शो आहेस का? का नाही काय करत? म्हणजे एक मिनिट, तू असं विचारलंयस त्या गर्लफ्रेंडला कधी की आपण करूया काहीतरी? नाही, तीच समोरून बोलली की म्हणजे 3-4 महिने होते, मग मीच अप्रोच करते. ती काय गरम होते का? ते आजी लोक पापड ठेवतात ना, आधी सुकू दे पूर्ण, मग मी कुरकुरीत होईन. 3-4 महिने थांब आधी. हा मग पिकेल. आता मी कैरी आहे ना, हापूस झाली की. हा मग तू रेडी आहेस यासाठी? हा चल ठीक आहे, सगळं काशी करू दे, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे. फक्त मला एक लास्ट प्रश्न तुला, ठीक आहे? अशी एखादी गोष्ट आहे फॅन्टसी की आता तू पॉन तर पाहिलंच असेल ना, की पाहून वाटलं की हे मला एकदा तरी करायचं आहे? ते सगळं नाही सांगू शकत. हे सांग ना. पप्पा बघतात व्हिडिओ. पप्पा माझ्यावर गेला. नाही, म्हणजे दुसरी काय फॅन्टसी असेल तर ते सांगू शकतो. दुसरी? हा दुसरी म्हणजे म्हणजे असं लाईफ मध्ये. हा सांग दुसरी लाईफची फॅन्टसी बघू दे. आता काय आहे? केसांना निळा करायचा आहे का? नाही म्हणजे काय मेकूड खायचं आहे? मला ॲडव्हेंचर आवडतं, असं स्काय डायव्हिंग, पॅराग्लायडिंग हे सगळं आवडतं. हा हे करायचं आहे बस. उतरायला आवडतं, चढायला नाही. ठीक आहे, चला याच्या आधी टाळ्या वाजवा एकदा.